Hey, you all lovely and beautiful people. This is the old day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर फनी आणि आज आपण काय होणार आहे आजच्या दिवसामध्ये ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि आता मला काही कामधंदे नाही आहे थोडे दिवस, तसं तर मला रोजच काही नसतात, पण आता तर म्हणजे मी डिक्लेअर करतोय की मला थोडे दिवस सुट्टी आहे, कारण ड्युटीज थोडे एक्सचेंज झाल्यामुळे थोडा आता मला आराम आहे. आणि थोड्याच दिवसात मग माझं नॉर्मल रुटीन स्टार्ट होईल. तोपर्यंत तुम्हाला मी रोज दिसेन, तसं तर मी रोजच दिसतो तुम्हाला. असं म्हणजे ते फक्त नाममात्र आहे. मी फक्त असंच खोटं खोटं घेतो टिफिन बॅग आणि जातो आणि थप्पा करून येतो. तसं तर माझं काही असंच नसतं. माझी घरीच असते 24 hours ड्युटी. सो दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. पण नंतर बघूया कसं काय काही गोष्टी लाईंड अप आहे, ते कसं काय होणार आहे ते तुम्हाला कळेलच. आता आपण बघूया बचना काय करत आहे किचनमध्ये. लुडबुड खुडबुड काय चालली आहे. तिच्या दिरांना ती काय चमचमीत करून खायला घालत आहे. हे ब्युटिफुल, मग काय करते आहेस आज तुझ्या दिरांसाठी स्पेशल? देवरजी घर आए, देवरजी घर आए, भाभी क्यों शर्माए, देवरजी घर आए. अरे बाबो, काय ऐकत नाही बाबा. एकदम असं वाटतंय तिला मी पण एकदम त्यांच्याच वयाची झाली आहे आणि मी माझ्याबरोबर काय माझी कंपनी एन्जॉय करतायत देवरजी. आणि त्यांना असं सॉलिड वाटतंय आणि कसली भाभी मिळाली आहे त्यांना, एक नंबर भाभी. आणि आय एम जस्ट चिलिंग विथ माय देवरजीज, असं हिचं सगळ्यांना दिखावा चालला आहे. आणि काय बडबडते आणि काय ती जोक्स क्रॅक करते. लिटरली तिला असं वाटतंय की त्या मुलांना हिची कंपनी खूप आवडते आणि त्यांना असं वाटतंय की या दे हॅव गॉट द कूलेस्ट भाभी एवर. तर बचने, काम डाऊन बेबी, काम डाऊन. ते आजकालचं जनरेशन असं आहे की ते असं दाखवतात, पण त्यांचं त्यांचं वेगळं चालतं आणि स्वतःला इतकी पण काही यंग आणि तरुण आणि असं एकदम त्यांच्या वयाचं आणि एकदम सबमिसिव्ह, मी कसं त्यांच्या एजमध्ये कसं स्वतःला मिंगल करून घेते आणि मी कुठल्या पण एज ग्रुपबरोबर कसं फिट होते वगैरे, ते दाखवण्याचा प्रयत्न तू करू नकोस. उगाचच आपलं ते खिकी खिकी खुखू खुखू लेम जोक्स क्रॅक करणं आणि काहीतरी त्याच्यावरती ज्ञान देणं. ॲक्च्युली किड्स नावडेज दे आर व्हेरी स्मार्ट आणि त्यांना फक्त आपलं काम काढून घ्यायचं माहिती असतं, बाय हुक और बाय क्रुक कसं पण करून. त्यांना काही फरक नाही पडत आहे. ठीक आहे आंटी जी थोडा पकाएगी तो सह लेंगे थोडा, अशा टाईपचं असतं. बाकी त्यांना त्यांची त्यांची मजा करायला मिळते, आउटिंग करायला मिळते, खायला प्यायला मिळते, सगळं काही चाललं आहे. सो त्यांना काही फरक नाही पडत आहे तुझ्याबरोबर. दॅट डझंट मीन दे लाईक युअर कंपनी. रिअली म्हणजे ही बाई असं असं आजकाल इतकं नाटकं करते ना, इतकं म्हणजे त्यांच्यामध्ये असं ते माझ्याबरोबर बसले आहेत आणि ते दुसऱ्या गाडीत आहेत आणि फनी म्हाताऱ्यांना घेऊन चालला आहे आणि मी तरुणांना घेऊन चालले आहे वगैरे. म्हणजे हिला असं दाखवायचं आहे की या दे लाईक माय कंपनी अँड दे लाईक टू बी विथ मी अँड आय कॅन मिंगल विथ देम. म्हणजे मी यंग लोकांबरोबर पण छानपैकी राहू शकते, त्यांच्याबरोबर त्या वयाची होऊन राहू शकते आणि मी बुढ्या लोकांबरोबर त्यांच्या वयाची होऊन राहू शकते, असं हिला दाखवायचं आहे. आणि ही एकदम सर्व गुणसंपन्न आहे. जसं की ही नेहमीच म्हणते की आयुष्य हे एकदाच मिळतं, आयुष्य हे आपण एकदाच जगून घेतलं पाहिजे आणि आपल्याला लहानांबरोबर लहान होता आलं पाहिजे, मोठ्यांबरोबर मोठं होता आलं पाहिजे. त्यामध्ये मला कळतच नाही आहे की मी कुठल्या एजची आहे नक्की, पण मी ज्या पण एजची आहे माझं एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे बस. हे मी कुठल्याही लोकांबरोबर हेच करते. हे तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं तर तुम्ही कुठल्याही लोकांबरोबर कुठल्याही एज ग्रुपबरोबर फिट होऊ शकतात. त्यांना काही आवडो न आवडो आपण आपलं कुठल्याही जोकवर खिकी 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 खु 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 करायचं. कोणी जोक नाही मारला तर आपण स्वतःच काहीतरी बोलायचं आणि त्यावर दात काढायचे. हा एक फंडा आहे आणि हे खूपच सोपं आहे. यामध्ये काहीही कठीण नाही, हे तुम्हीही करू शकता. नेहमी हसत राहिलं पाहिजे. लोक तुम्हाला वेडी म्हणाली तरी चालतील, पण आपण हसत राहायचं, कारण आयुष्य हे एकदाच आहे आणि त्यामुळे आपण ते हसतच जगलं पाहिजे असं मला वाटतं. सो ह्या सगळ्यामध्ये आपलं इंट्रोडक्शन देणंच राहून गेलं. तर
नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजचं पॉडकास्ट कोणावर आहे ते तुम्हाला कळलंच असेल. हे पॉडकास्ट 2 पार्टमध्ये येईल, कारण खूप जास्त माझे म्हणजे पायलअप झालं, मला कळलंच नाही आणि खूप जास्त व्हिडिओज बनले. आणि आज माझं थोडं डोकं पण दुखत होतं, तर मला असं वाटत होतं की रेकॉर्डिंग करू नये, स्क्रीनवर जास्त बघू नये. आणि त्यात मला नेमकं आज खूप जास्त काम वर्कलोड पण आलं. तर काही गोष्टी असतात ज्या अनअवॉइडेबल असतात, ज्याच्यामध्ये मी काहीच नाही करू शकत, म्हणजे मला स्क्रीन बघावीच लागते. तर म्हटलं की कुठेतरी आपण थोडं ॲडजस्ट करूया. आता इथे ॲडजस्ट होतं आहे तर ॲटलिस्ट इथे तरी ॲडजस्ट करूया. जसं की मी सांगितलं की मला थोडंसं म्हणजे कालचा दिवस माझ्यासाठी थोडासा स्ट्रेसफुल होता. तर डोकं दुखायला लागलं माझं आज, आणि त्याच्यामुळे मी थोडंसं अवॉइड केलं. जास्त स्क्रीन टाईम जेवढा मॅन्डेटरी आहे तेवढंच मी पाहिलं, आणि बाकीचा वेळ थोडंसं ऑफ स्क्रीनच राहण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण 2 पार्टमध्ये करूया. होप यू ऑल आर फाईन विथ इट. सो आज फर्स्ट पार्ट असेल, आणि मग आपण 1-2 दिवसाचा ब्रेक घेऊन मग सेकंड पार्ट मी घेऊन येईन. ठीक आहे, चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. सो तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल की आम्ही सिक्रेट वेकेशनला गेलो. आम्ही म्हणजे बचना सिक्रेट वेकेशनला गेली होती, कोणालाही न सांगता, एकदम तिच्या फनी बरोबर. कोणीही डिस्टर्ब करायला नको असं तिला होतं की बाबा मला काही डिस्टर्बन्स नको, आणि मी कोणालाच नाही सांगणार, अंडरग्राऊंड होणार माझ्या फनी बरोबर. नो फोन कॉल्स, नो सोशल मीडिया, नथिंग, फक्त मी आणि माझा फनी. आणि ते मायसा ती असतेच, ती लागतेच, कारण का फनीला फक्त असं दाखवायचं असतं. असली बहाणा तर म्हणजे मायसाचा करून उसको दूर ढकेलणं होता आहे, तर तेच असतं, तर ती तर पाहिजेच. सो ती होतीच. पण बाकी तर असं म्हणजे मी असं सिक्रेट वेकेशनला गेलेलो आणि आम्ही कोणालाच सांगितलं नाही, आणि मला कोणी विचारू पण नका या बाबतीत मी कम्युनिटी पण टाकली होती. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ते सिक्रेट वेकेशन केव्हा होतं, आणि त्याचे मी इनफ प्रूफ पण दिले आहेत की ते तेव्हाच होतं. एकतर हिने स्वतःच हिंट दिली बोलता बोलता की हे न्यू इयरच्या वेळचंच आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही कधीचं आहे वगैरे. तर तू रँडमली एक व्हिडिओ टाकू शकत होती ना, म्हणजे तेवढं तरी कशाला सांगायचं मग की आम्ही तेव्हा गेलेलो पण मी आता क्लिप्स टाकते वगैरे. म्हणजे कशाला ना, उगाचच काहीतरी हाईप क्रिएट करायला किंवा लोकांना काहीतरी विचार करायला लावायला, लोकांच्या डोक्यात पिल्लू सोडायला अननेसेसरी ही मुद्दाम असे टायटल देते, मुद्दामून अशा गोष्टी करते की ज्यानेकरून लोकांना विचार पडेल आणि नक्की काय आहे, कधी गेले असतील, अशी क्युरिओसिटी वाढेल. पण बचने, तू तोंडावर पडतेस, कळते का तुला? अशी आपटतेस ना की पुन्हा ना उठता उठता एक दिवशी ना उठूनच जाशील, म्हणजे यूट्यूबवरून. इतका तुझा खोटेपणा हल्ली बाहेर येऊ लागला आहे. काय तर म्हणे तेव्हा तर एवढी नाटकं केली की असं आम्ही काही नाही, एखादा बर्थडे नाही सेलिब्रेट केला तरी काही हरकत नाही. आपले आजोबा असतात, आणि त्यांच्याशी आमचा एक वेगळाच बॉन्ड होता, आणि त्यामुळे ते कधीच परत येऊ शकत नाही. आता फक्त मेमरीजच राहिल्या आहेत, आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की मेमरीज कलेक्ट करा. माझा खरं मूडच नव्हता. फनी म्हणाला होता की आपण काहीतरी सेलिब्रेट करूया, पण मी नको म्हणाली. ठीक आहे, काही हरकत नाही, होतच असतं, असे खूप बर्थडेज येतील अजून, आपण ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी सेलिब्रेट करूया. असं सगळं हिने आपल्याला ढाचे दिले, आणि तेव्हा अगदी एकदम आपल्याला किती वाईट वाटलं आणि किती नाही. आणि सेम आजीच्या वेळेला पण तशीच ॲक्टिंग केली. पण ही सगळं काही करत असते, सगळी काही मजा करते, हिला कोणाशी काहीही घेणं देणं नाही, हिचं स्वतःचंच चालू असतं. आणि फक्त लोकांना दाखवायचं की बाबा आम्ही हे नाही केलं, आम्ही ते नाही केलं, आम्हाला खूप दुःख झालं. काही दुःख काही नाही, सगळं कंटेंट असतात हिच्यासाठी. हिला फार तर दुःख कसलं झालं असेल की एक कंटेंट कमी झालं हे दाखवायला. तसं तर आजी तर काय बाबा दाखवायला मिळायचीच नाही, कारण काकाने निर्बंध घातले होते, त्याच्यामुळे आजीचं तर काही चान्सेसच नव्हते, त्याच्यामुळे आजीचं काही एवढा फरक नाही पडत आहे. पण आजोबांचं बाबा गेलं थोडंफार कंटेंट, त्यांच्या बहाण्याने सारखं जाणं व्हायचं, भेटायला येतो. आता काय नाही भेटायला. आता बघूया आटपाट नगरला कधी जाते. आता तर बरेच दिवस झाले, आता काय आटपाट नगरला काय पाय नाही लावला. आता कदाचित हे पॉडकास्ट ऐकून ह्याच्यानंतर तिला आटपाट नगरची आठवण येईल,
तर ती तेव्हाच गेली होती. ते तर मी तुम्हाला त्या आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलंच होतं की ती हिंट आणि त्याच्यावरून आपण ओळखलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नेल्स बघा, नेल्स आता करंट तिचे नेल्स बघा आणि त्यावेळेला तिचे जे नेल आर्ट, कधी कधी ह्या गोष्टी पण असतात ना, त्या खूप कामी येतात. म्हणजे खरं ना, करत जा असं नेल हेअर कट वगैरे, म्हणजे आम्हाला थोडंसं लिंक लागायला खूप बरं पडतं नाही का. तर ते नेल्स बघा, ते सेम नेल्स आहेत जेव्हा ती आपल्याला आजोबांबद्दल प्रवचन द्यायची ना, त्यावेळेला जे नेल्स होते तेच नेल्स आहेत. आणि तेव्हा ते तिच्या बड्डेलाच गेले होते पूर्ण सेलिब्रेशन करायला. भले त्यांनी तेवढ्या ह्याच्यामध्ये जल्लोषात केलं नसेल किंवा केलंही असेल, पण शूट केलं नसेल. लाईक बलून वगैरे असं दिसत होते थोड्याफार प्रमाणात, त्या ह्याच्यामध्ये ते हाईड केलं होतं त्या व्हिडिओमध्ये. आणि केक कटिंग वगैरे पण झालं असेल, ते काही क्लिप्स हिने डिलीट केले किंवा काही क्लिप्स ओमिट केले असतील, टाकले नसतील व्हिडिओमध्ये. बट डेफिनेटली हा व्लॉग तेव्हाचाच आहे आणि सगळी काही नाटकं आहेत. सगळं हिच्या मनासारखं सगळं काही सेलिब्रेशन फनी असं होऊच शकत नाही की फनी काही सरप्राईज देणार नाही. तर ऑब्व्हियसली फनीने मला सरप्राईज दिलंच होतं, तर ते हेच सरप्राईज होतं. आए दिन फिरत असतात आठवड्यातनं, म्हणजे एक आठवडा गेला नाही की चालले कुठले तरी, म्हणजे आणि प्रत्येक वेळेला मच नीडेड ब्रेक. अरे बाबा, किती म्हणजे काय नीड आहे की काय आहे काय, म्हणजे ही भूक आहे तुमची? नीड तर काय वाटत नाही, इतकी नीड सारखी कसली गरज पडते तुम्हाला ब्रेकची? आणि साधा सरळ नोकरदार माणूस ज्याचा एक फिक्स जॉब आहे, त्याला हे शक्यच नाही प्रत्येक विकेंडला. आत्ता पण परवाच्या व्हिडिओमध्ये पण ते गेले होते ना शॉपिंग करायला, स्ट्रीट शॉपिंग करायला, तेव्हा तिथे पण त्याच्यात पण फनी म्हणत होता की त्याला जेव्हा सुट्टी आहे तर आपण एक छोटंसं वेकेशनला जाऊन येऊ शकतो जवळपास. पण तरी मीच म्हणाले नको, कारण प्रत्येक वेळेला आपण इथेच काहीतरी करूया. अरे प्रत्येक वेळेला असं सुट्टी कुठलीही आली, एक डे एक्स्ट्रा मिळाला की लगेच जायचं नुसतं फिरत बसायचं. आणि सारखं याला सुट्ट्या मिळतात कशा, हाच एक मोठा प्रश्न आहे. डॉक्टर आहे की कोण? कंपाऊंडरच आहेस रे तू, कंपाऊंडरच आहे. सूत्रों से मिले माहिती के अनुसार मला एक इन्फॉर्मेशन लागली आहे की तसं तर ह्याच्याकडे कोणी येत नाही पेशंट वगैरे. हा फक्त एक ऑन कॉल डॉक्टर आहे. जर कोणी अपॉइंटमेंट वगैरे घेतली असेल तर अवेलेबल असतो, अदरवाईज जास्त काही याचं काम नाही आहे. एक्स्ट्रा असा स्टेपनी कसं असतं तसं हा एक्स्ट्राचा आहे. म्हणजे ह्याला आपण एमर्जन्सीवाला डॉक्टर असं नाही बोलू शकत, कारण हा एमर्जन्सीला अवेलेबल राहूच शकत नाही ना. ह्याचा काय एमर्जन्सीवाला डॉक्टर कसं असतो की जो कुठल्याही वेळेला अवेलेबल असतो. म्हणजे कधीही तुम्ही रात्री अपरात्री पण त्यांना काही असं लागलं तर तुम्ही बिनदिक्कतपणे कॉल करू शकतात आणि ते अवेलेबल होतील तुमच्यासाठी. अशा लोकांना एमर्जन्सीसाठी ठेवण्यात येतं किंवा त्यांना वी कॅन काउंट ऑन देम. बट हा तसाही नाही आहे ना, कारण हा तर म्हणजे सुट्टी मिळाली की पळाला असं दिसलं की काही काम नाही आहे की आपलं सुट्टी घ्यायची आणि 24 तास घरी ड्युटी करत बसायची. मग काही असू दे, आजारी असू दे नाहीतर आणि काही असू दे, त्याला काही फरक पडत नाही. नुसतं आपलं बायकोच्या मागे फिरण्यातच आणि फोकस मारण्यातच ह्याला बरं वाटतं. तेच ह्याचं औषध आहे. तर हां, मी काय म्हणत होती, विषयापासून भरकटली. ते आहेच, असा विषयच असा आहे, फोकसचा विषय निघाला ना की मी विषयापासून भरकटतेच. जसं हा इतरांना भरकटायचं काम करतो ना, फोकस मारून तर त्या कामामध्ये तर सक्सेसफुल होतो बाबा. तर एनिवेज, तर मी म्हणत होती की हा एमर्जन्सी नाही आहे, हा काम चलाव डॉक्टर आहे. काम चलाव म्हणजे जेव्हा असं कोणच अवेलेबल नाही आहे आणि आता काहीच ऑप्शन नाही आहे, पण डॉक्टरला दाखवायचंच आहे, तर मग अशा वेळेला ह्याला बोलवतात की हा चालेल का, थोडा काम चलाव आहे पण ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, सध्यापुरतं थोडा रिलीफ वगैरे मिळेल. किंवा हा इंजेक्शनवाला डॉक्टर आहे, इंजेक्शन देतो बऱ्यापैकी, बाकी काही येऊ न येऊ इंजेक्शन देता येतं. घरातल्यांना पण फक्त त्याच कामासाठी घरातल्यांनी याला ठेवलं आहे. ह्याच्याकडे फक्त ह्याच्या क्लिनिकमध्ये पण इंजेक्शन घ्यायलाच लोक जे काही वॅक्सिनेशन असतात ना तेच घ्यायला येतात, कारण फुकट देतो ना हा म्हणून. तर तेवढंच, बाकी त्यांचं पण ह्यांच्या घरातल्यांचे पण पर्सनल डॉक्टर, म्हणजे इवन ह्याच्या स्वतःच्या मुलीचा पण डॉक्टर वेगळा आहे. अरे काय ना, म्हणून मग हे असं म्हणजे ते फक्त एक साईड बाय साईड. आता एवढं आईने किती पापड बेलले असतील बाबा ह्याला ॲडमिशन करायला, ह्याला हे शिकवायला. बाकी तर बघा,
त्या भावाचं काहीतरी वेगळंच आहे, तो काय करतो काय माहिती, बिझनेस वगैरे असंच काहीतरी आहे. आणि बहिणीचं तर काय माहितीच आहे ना आपल्याला, छुट्टीताई काय करते असं नटवायची कामं, तर ते तिचं काम आहे. नटते आणि नटवते आणि काय ते डान्स आणि काय ते मूव्ज त्या मुलांसमोर. म्हणजे खरंच मला कधी कधी वाटते की ह्यांच्या घरामध्ये हे काय कल्चर आहे आणि काय हे असं एक फ्रीडम आणि एक क्लास असतो ना, तो एक वेगळाच असतो आणि ह्यांचं काय वेगळंच चाललेलं असतं. त्या दिवशी बघितलं ते मुलगा आणि ते कोण कोण आलं ते काय ते मावशीचा मुलगा, आणि तर त्याच्यासमोरच छुट्टीताई कुठचं तरी असा विचित्र कपडे घालून डान्स करत होते. एक तर त्या कपड्यांचं यांचं आणि कपड्यांचं काय वावगं आहे ना, मला तेच कळत नाही काय वाकडं आहे यांचं. अजिबोगरीब म्हणजे असे असे थिल्लर कपडे, सगळ्यात असे सस्ता रस्ते का माल सस्ते में उचलून आणतात आणि घालत असतात सगळे, त्या लेकी पण आणि सुना पण, पूर्ण खानदान असं. इवन म्हणजे त्यांची आया पण, ती चच्चूआई पण तशीच आणि चिमा पण तशीच, सगळं पूर्णच्या पूर्ण असं काहीतरी विचित्रच खानदान आहे. तो तिकडे पाय शेकवतोय, पायाचा फूट मसाज घेतोय आणि ही मस्त तिकडे शो करून दाखवते छुट्टी, काय नाचते आणि काय बापरे हॉरिबल. इथेच असते ती. म्हणजे ते कसं कसं मी बोलून 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 त्या मुलाला आजकाल घेऊन यायला लागले आहे. पण नवऱ्याचं तर बाबा अजून नवरा तर कन्व्हिन्स झालेला दिसत नाही आहे. नवरा म्हणतो तुला काय करायचं ते कर, तुझ्या आईकडे तुझ्या भावाकडे तिथे नाच आणि काय तुला जो नाच करायचा कर आणि काय घालायचं ते घाल, पण बाबा मला लांब ठेव ह्याच्यापासून. व्हेरी गुड, असंच राहा बाबा, ह्यांच्या नादाला लागू नका. उगाचच तुम्ही रोस्टवाला नेसेसरी आहे ना, आपलं इमेज सांभाळून ठेवा. सो हा असा एक टाकाऊ डॉक्टर आहे आणि ह्याला कोणी काही विचारत नाही, त्याच्यामुळे ह्याच्याकडे सुट्ट्या असतात. सो आता तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे, कारण सोर्स एकदम कन्फर्म आहे, सोर्सने एकदम कन्फर्म न्यूज दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे असंच आहे की फक्त जेव्हा कधी कोण नसेल किंवा अगदीच असं काही ऑप्शन नसेल तेव्हा ह्याला बोलवण्यात येतं, तेवढ्यापुरतं ह्याचं काम आहे. बाकी असाच तिथे बसलेला असतो टाईमपास करत, व्हिडिओ शूट करत आपल्याला दाखवत असतो फक्त की मी आलो, मी गेलो आणि डब्बा खातो, हेच ह्याचं दिवसभराचं रुटीन आहे. आणि तिथे पण ते दुसरं काय ते क्लिनिक का काय ते आहे ना, तिथे पण हा काय जातो नाही जात, तिथे पण असं कोण येणार असेल, नन्नू बिन्नू सांगितलं असेल तर मग आज क्लिनिक डे आहे म्हणून मग निघतो, नाहीतर नाही गेलं तरी चालतं. तिथे पण असाच आहे, हाय काय आणि नाही काय. सो ओव्हरऑलच हा असा एक डॉक्टर आहे की कुठेही, मग ते क्लिनिकमध्ये असू दे नाही तर हॉस्पिटलमध्ये, हाय काय आणि नाही काय. रामनवमीच्या वेळेला छुट्टीताई आलेली तेव्हा काय म्हणाली बचनी की अरे कुठे आहे मुलगा, तर ती म्हणाली स्कूलला. अरे स्कूल स्टार्ट झाली, आमची उद्या स्टार्ट होणार. म्हणजे रामनवमीच्या नंतर हिची मुलीची स्कूल स्टार्ट होणार होती, पण त्याच्यानंतर ती किती दिवस शाळेत गेली आणि हे लोक कधी भटकतायत, एवढे ट्रिप्सला वगैरे जात आहेत, त्याच्यानंतर ह्याला जात आहेत, आपलं शॉपिंग करायला जात आहेत, लोणावळ्याला जात आहेत. अख्खा वेळ ती मुलगी भटकत असते, शाळेत जाते की नाही जात. हां, आता त्या शाळेवरनं पण एक आहे, ही म्हणाली की ती सिनियर KGला आहे. 5 वर्ष होऊन गेलेली, म्हणजे 6वं वर्ष चालू असलेली मुलगी पहिलीत असायला पाहिजे. म्हणजे हिचं इयर रिपीट झालेलं आहे अगेन. म्हणजे त्याच्यामध्ये पण काहीतरी लोचा केलेलाच आहे हिने. आणि शाळेचं वगैरे पण काही सिरियसनेस नाही आहे. त्या वडिलांचं प्रोफेशन तसंच, हिची पण शाळा तेवढ्याच लेवलवर सिरियसली घेतली जाते. फक्त हिचं आपलं काम चालू राहिलं पाहिजे, कारण हिचं महत्त्वाचं आहे. वो आना मागताय, कंटेंट आना मागताय, कंटेंट आएगा तो पैसा आएगा, बाद में काय आहे, हे चॅनल सरकवेन मुलीकडे, काय ती दुसरं काहीतरी करेल. ते तर खूप लांबची गोष्ट आहे आता पुढे, पण आहे आपण काहीतरी नाचकाम हे ते करून, नाही तर मग पार्लर आहेच आपला एकदम ऑल टाईम फेवरेट बिझनेस, पार्लर थाटून देऊ, ते करेल ती. त्याच्यामुळे काय शिक्षण गेलं ते लावत. तसा इंटरेस्ट पण आहे पार्लरचा ना, बघितलं आहे ना, स्वतःचा हेअरकट का स्वतःच्या काहीतरी हेअरवर एक्सपेरिमेंट केला आहे तिने, तर त्याच्यामुळे तिला खूप आवडतात असे एक्सपेरिमेंट्स करायला. तर त्याच्यामध्ये मुलाचे पाय पाण्यात दिसतात तसेच हिचे पण दिसलेत, तर हिला अशा सगळ्या गोष्टीमध्ये आवड आहे. सो ठीक आहे, अभ्यासचं बघता येईल, अभ्यास सेकंडरी आहे. बाकी ती खूप क्रिएटिव्ह आहे, तुम्ही तिची क्रिएटिव्हिटी पाहिलीच असेल. सो हां, दॅट इज दॅट. ह्यांच्या एका फार्मचं पण मला गौड बंगाल काय कळत नाही बाबा,
कधी बघावं तेव्हा आपलं उठायचं आणि जायचं. पण आत्तापर्यंत एकदाही ह्यांना म्हणजे त्यांच्या त्या फार्म हाऊसवर स्टे करताना आपण बघितलं नाही आहे. इतक्या वेळेला हे लोक बाहेर जातात, इतकं फिरतात इकडे तिकडे, गरमीचं वगैरे कुठलं बीच डेस्टिनेशन वगैरे ते सगळं चालतं ह्यांना, पण फार्ममध्ये नाही. म्हणजे तिथे काय कधी कारण सांगतात पाऊसच आहे, कधी गरमीच आहे, कधी हेच आहे, कधी तेच आहे. मुळात त्या फार्मवरती काही सेटअप केला आहे राहण्याचा, आणि ते फार्म ह्यांचं आहे की आणि कोणाचं आहे. कारण मध्यंतरी असं कळलं होतं की ते आत्याचं काहीतरी फार्म आहे आणि हे लोक असं येऊन जाऊन असतात. कारण ह्यांचा आत्तापर्यंत तुम्ही मला सांगा, जर ह्यांचं एक तिथे असं एक स्टेचं ह्यांनी काहीतरी केलं असतं किंवा काहीतरी कन्स्ट्रक्शन असलं असतं ह्यांचं, तर हे राहिल्याशिवाय राहिले असते का? आय दिन उठ सूट असं एक कंटेंट छापायला मिळालं असतं. इथे फार्म हाऊसवर या लोकांनी काही ना काहीतरी भाकऱ्या भाजल्या असत्या, आणि काय भाकऱ्या तर नाही करता येत, त्या आणल्या असत्या, आणि तिथे काही पार्टी आणि चिकन आणि हे सगळं करून तिथे असं फॅम जॅम, इट्स अ फेवरेट वर्ड, फॅम जॅम केलं असतं. सो ज्या अर्थी ते फॅम जॅम होत नाही, आणि स्पेशली हीच जात असते. कधी बघितलं आहे का मोठीला घेऊन जाताना तिची इन्व्हॉल्वमेंट वगैरे? नाही, हीच जात असते. सो आणि आजकाल अजून एक गोष्ट मी नोटीस केली आहे की तिथे पहिले जे काही बॉन्डिंग किंवा जे काही असं दाखवायची, आणि ती तिथे जे केअरटेकर आहे त्यांच्याबरोबर जसं ज्या प्रकारचं ही असं दाखवायची की आमचं किती चांगलं आहे आणि ते आम्हाला कसं ट्रीट करतात, मी त्यांना कसं ट्रीट करते, त्याच्यामध्ये पण आता तफावत आलेली आहे. ती केअरटेकर हिला वसुली भाई समजते की आली बाबा वसुलीला, तर आली तर काय ते तिला उचलते आणि देते. हिच्या सासूच्या बोलण्यातलं कळलंच की त्यांचा पण काय तोरा आहे की बाबा नको. मग ते म्हणाले की पाठवायला एवढे पैसे लागतील, आणि वरून मला त्यांना पण पैसे वगैरे काय ना काहीतरी चिरीमिरी द्यायला लागेल, त्यापेक्षा म्हटलं मी नको. सो आता तो एक मालकवाला ॲटिट्यूड ह्यांच्यामध्ये आला आहे, आणि नथिंग रॉंग इन इट. पण हे लोक जे पोर्ट्रे करत होते ना आत्तापर्यंत की नाही आमचं खूप असं चांगलं आहे, आम्ही खूप डाऊन टू अर्थ आहे वगैरे, असं काही राहिलेलं नाही आहे. आता ही फक्त जाते, वसुली करते बरोबर वेळच्या वेळी, आणि तिथून जाऊन जे काही आहे नाही ते उचलून घेऊन येते इकडे. का त्यांना द्यायचं, का त्यांच्या पोटात घालायचं? हा त्यांची मेहनत आहे, पण आमचं आहे ना, आमचं लँड आहे, आमचं फार्म आहे, मग आम्ही कशाला सोडू? म्हणून मग जितकं होईल तितकं स्वतःला आधी घ्यायचं, आणि मग उरेल ते त्याचा मग ते काय करायचं ते करू शकतात. त्याचं विकायचं आहे किंवा त्याचा काय त्यांना उपभोग घ्यायचा आहे तर ते घेऊ शकतात, पण आधी मालकाच्या घशात गेला पाहिजे. तर त्याच्यामुळे आता त्या केअरटेकरचा पण ॲटिट्यूड टुवर्ड्स बचना हा बदललेला दिसून येतो. आणि छच्चू आईचं पण काय बाबा, काय डायलॉग असलीयत दाखवत आहेत आता हे लोक. काय तर म्हणे की इथे काय नाही, इथे मनशांती मिळते, आम्ही इथे मनशांतीसाठी येतो, पैसा नाही मिळाला तरी चालेल, पैसा नाही मिळत काही, पण मनशांती मिळते. अरे चच्चू आई, किती आता पैसे पैसे क्यों पैसा पैसा करती है तू, पैसे पे तू मरती है. हां, ही चच्चू आई पण पक्की चॅप्टर आहे, नुसतं पैसा पैसा, मग तो कसाही कुठल्याही मार्गाने आला तरी चालेल असं आहे. कसली सगळी तत्व आणि कसलं काय सगळी बसवते ढाब्यावर बरोबर. पहिले दिसायची का व्हिडिओमध्ये? स्टार्टिंगला एकदम आपल्या रूममधनं बाहेर यायची नाही, एकदम पडद्याआड पडदा हे पर्दे के पीछे चेहरा नशी है असं, तर लपून बसायची, अजिबात यायची नाही. पण नंतर हिला जसं पैसे मिळायला लागले, फेम मिळायला लागलं, चच्चू आईला समजलं की हिला मदत केली की पैसा येतो, पैसा येणार आहे ह्याच्यातनं आपल्या अपिअरन्समुळे. आपण हे थोडं नाटकामध्ये सहभाग घेतला, एक नाटक कंपनी, तसं पण चच्चू आईला आवडच आहे नाटकं करायची, काय काय बनत असते. बापरे, ते गेल्या वर्षीचं काय ते नाही आपलं राम मंदिर जेव्हा झालेलं तेव्हाचं एक रील हिने राम जन्मच्या वेळेला, बापरे नको चच्चू आई नको, असले आघात नका करत जाऊ, वयाला शोभेल अशाच गोष्टी करत जा. भारी सीता बनण्याचं, तुम्हाला सीता बनण्याचं फार हे आलं आहे. आणि काय हे म्हणजे असे सोहळे आणि असं रूप बीप घेणं, स्वतःला असं फॅन्सी ड्रेस आणि काहीतरी जोकर वाटतं, ते असं करणं जरुरी आहे का? ही भक्ती दाखवण्याचा ही पद्धत आहे का? कशाला असं करतात लोक आणि स्वतःचं हसं करून घेतात आणि त्या देवांचा पण अपमान करता? जा ना, तुम्हाला एवढं आहे ना, देवळात जा, काहीतरी होम हवन करा, अन्नदान करा, या सगळ्या गोष्टी करा ना. स्वतः कसलं ते मुखोटे घालून जोकरसारखे फिरत असतात. सो सांगायची गोष्ट ही की जहा पैसा है वहा चच्चू आई आहे. तर चच्चू आई पण बरोबर मग नंतर इन्व्हॉल्व होत गेली
आणि सगळं ॲक्सेप्ट केलं. आणि बघा तेव्हा पण बरं नाही आहे, बरं नाही आहे, ह्यांना बरं नाही आहे म्हणून मी साधंच केलं. 2 पेशंट आहेत आणि अजून रिकवर होत आहेत, हे होत आहे, ते होत आहे. पण बाहेर तर चांगलं हुंदडणं चाललं आहे, गिळणं चाललं आहे, फिरणं चाललं आहे. कुठे पण असं त्याच्यात तर काहीच हे वाटत नाही आहे, बरं नाही आहे. एखादी बाई म्हणेल की बाबा माझा नवरा एवढा 24 तास ड्युटी करतो, इतकं स्ट्रेसफुल त्याचं जॉब आहे, तर आता त्याला थोडासा टाईम मिळाला आहे, थोडासा आता म्हणजे दुसरे डॉक्टर सांभाळत आहेत, स्टेपनीची गरज नाही आहे, तर आपण थोडा आराम देऊया ना. तर नाही, लावलं आपलं हे चाक उचलून आणि पळवते. तो पण तसलंच आहे म्हणा, त्याच्यावर काय तरस खाण्याचं काही गरजच नाही आहे. पण सगळीकडे आपलं मग शॉपिंगला म्हणू नका, नाहीतर मग कुठे नाईट आऊटला म्हणू नका, फिरायला म्हणू नका, त्याच्यानंतर ट्रिप्सला, सगळीकडे हा हजर आहे. ह्याला काय बरं नाही आहे, चांगला तर आहे नुसता. आणि काय मॅनेजर ठेवला आहे म्हणे. कोण मॅनेजर माहिती आहे, त्या दिवशी लावला होता इंस्टाग्रामला. म्हणजे त्या मुलाची, त्याच्या आईवडिलांची मला कधी कधी खरंच असं वाटतं की काय मजबुरी आहे. बापरे, त्याचा भाऊ दिसतो कॅमेरामध्ये, दुसरा तो आलाय तो दिसतो, सगळे दिसतात, पण ह्याला नाही दाखवत. एवढं काय लपवून ठेवायचं? करतो तो आमच्यासाठी काम. अच्छा, शिक्षण सगळं सोडून, काम धंदे सोडून इथे बसलाय, इथे तुमचं हे करतोय म्हणून का लाज वाटते? मग लोक म्हणतील की नको, हे काय कायमस्वरूपी नाही आहे आणि तुम्ही कसं काय असं त्याला असं करायला लावताय, त्याला तुम्ही चांगलं काहीतरी करायला सांगितलं पाहिजे. हे काय त्याचं आयुष्यभर चालणार नाही आहे ना. ह्यांचं काय आहे, यांचं गरज सर्व वैद्य मरो, उद्या यांचं काय चॅनल नाही राहिलं किंवा काय झालं तर मग काय करायचं? मग कुठे तो आणि कुठे दुसऱ्याकडे चिपकणार का त्याला, दुसऱ्या कोणाचा तरी मॅनेजर? आणि मॅनेजर कधीपासनं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला लागला? काय मॅनेजर कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का? अच्छा, म्हणजे यांचं सगळं हे असंच असतं ना. हे डॉक्टर कशाला, हा डॉक्टर असू शकतो तर तो मॅनेजर असू शकतो. समजले ना अंडई, समजले? पण कसले रे बाबा, कसले हपापलेले लोक आहेत सगळे. म्हणजे पैसे, मामा मामी मावशा आत्या काका सगळे, काका चांगला आहे, पण ह्या साईडची सगळी मंडळी, चच्चू आईच्या घरचे सगळे पैशाला हापापलेले. नुसतं शो ऑफ, काय ना काहीतरी कोण फुकटचं काहीतरी मिळतं, गिफ्ट मिळतं म्हणून येतंय, तर कोण पैसे मिळतं म्हणून येते. तर ह्यांची सगळी जी फॅमिली आहे ही फक्त पैशाच्या आणि गिफ्ट्सच्या जोरावरच बांधून आहे. बाकी नुसतं लोकांना दाखवायचं आहे की आम्ही किती चांगले आणि आम्ही किती एकत्र आणि आम्ही किती, हे सगळं बंद झालं ना, मज्जा मारणं, की कळेल ह्यांचं रिअल असेल पण आतमध्ये. पण लोकांना काहीतरी वेगळंच चित्र क्रिएट केलं आहे. जब तक मिल रहा है तब तक मिल रहा है, जिस दिन नहीं मिलेगा तब इसकी सच्चाई सामने आएगी, जैसे बोंबली की आई थी. काय ते कपडे घेतले बाबा स्ट्रीट शॉपिंगवरनं. ते इतकं घाणेरडं मटेरियल असतं ना, ते धुतलं की ते आणि असं लांब लचक ते बनियांसारखं लांब होत जातं आणि पसरत जातं. आणि किती खोटी बोलते की माझ्या साईज मी हे ऑल्टर करून, काय नाही. एवढं खाऊन हिला कॉन्फिडन्स कुठून येतो की काही न करता नुसतं आपलं चरते तरी हिला कॉन्फिडन्स येतो की बाबा मला कपडे लूज होत आहेत आणि मी बारीकच झाले आहे आणि मला हे टक्स मारून घ्यायला लागतील वगैरे. अरे कोणाला येडा बनवते, बघ जरा बघ. आणि ते शेपटीसारखे केस वाढले म्हणून स्वतःला काहीतरी रेपन्झेल समजायला लागू नको की मी कोण आहे. आरशा सांग सर्वात सुंदर कोण, तसं काहीतरी वाटतं. तो रिअल आरशामध्ये बघ, मॅजिकल मिररमध्ये नको बघूस, मग कळेल तुला. आली मोठी सांगते, सगळं दिसते, ते इथून स्टिच असतं आणि तिथून स्टिच असतं, सगळं आर पार असतं. तर फनी पण आणि एकदम गेलेली केस नुसता घे हे छान आहे ते छान आहे, हा कलर घे खूप छान दिसेल. त्याचे तर वेगळेच खयाली पुलाव चाललेले डोक्यामध्ये मस्त. त्याला तर माहितीच असेल ना कसा ड्रेस आहे तो, आर पार एकदम मस्तपैकी मजाच मजा. हटकणाला ऐकत नाही आणि कोणाला सोडत नाही रे बाबा. ही बाई आणि हिचे भक्त पण तसलेच. ते कोण ते भेटले तर ते पण, ती बाई म्हणे की मी ह्यांना म्हणते स्वतःच्या नवऱ्याला की तुम्ही सनीसारखे व्हा. अरे बापरे, सनी पण कोणाची फॅन्टसी असू शकतो. माय गॉड, खरंच रे तुझा नवरा. आणि हिचं लक्ष तिच्या नवऱ्यावर. ही म्हणे की अरे नको, नाही हे छान आहेत ना तुमचे दादा, पण तुमचे दादा म्हणजे माझे नाही हो, तुमचे. म्हणजे तिच्या नवऱ्याला तिचाच भाऊ बनवत होती. हे पण चांगले आहेत, हे मस्त आहेत, किती छान आहेत, किती हसमुख आहेत, मनमिळाव आहेत. हे कसले ना, ही स्वतः पण तशीच आणि हिचे भक्त पण तसेच. जे आपल्याकडे आहे त्याच्याने सॅटिस्फाईडच नाही आहे.
हिला दुसरंच कोणतरी आवडतं आणि ते भक्तांना फनी दादा पाहिजे. अरे घेऊन जा त्याला. कसले रे बाबा, काय चॉईस आहे यांची, हॉरिबल. हां, त्यांना असेल की असा रिकाम टेकडा, त्यांचे नवरे नसते ना, थोडं काम बीम करत असतील तर त्यांना असं वाटत असेल असा रिकाम टेकडा नवरा मिळाला तर काय मजाच मजा होईल, त्यासाठी फनी पाहिजे असेल. पण बाकी पण बघा, नीट पडताळून बघा. हां, असं फुल पॅकेज मिळतं. असं काय तुम्हाला काय सिलेक्टिव्हली असं नाही मिळणार आहे फक्त रिकामा वेळ. हां, फनी जसा आहे तसाच गुड्डुला गुंडुला मिळणार मग नवरा. चालेल का? आणि त्या फेकेवीचं काय रे बाबा, त्या फेकेवी बरोबर पण नसते. फक्त हिचा चेहरा त्या फोनी बरोबर सडलेला असतो, बाकी सगळ्यांबरोबर अगदी म्हणजे ते शॉपकीपर पण चालतात हिला टाइमपास करायला. आणि भक्तांना फनीसारखा नवरा पाहिजे. त्याच्या बायकोलाच नको झालाय आणि यांना पाहिजे झालाय गोंडुल्ला. आणि त्या फेकेवीच्या बायकोला पण काय, कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं. फनीला पण एकदम काळजी. बा आपला गोंडुल्ला आहे ना, त्याला असं वाटलं की अरे तिला काय वाटलं असेल, ही काय म्हणे की लास्ट टाईम खूप मजा आलेली कारण तुझी बायको नव्हती ना. खरं सांग, बायको नव्हती म्हणून मजा आली ना तुला. त्या बाईचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. अरे बाई, तुला असं कोण म्हणाला ना, तुझा नवरा आहे आपला, काय कामधंदे नाही, नुसता आपला बुगू. त्याला कळणार नाही, त्याला त्याची बायकोच विचारत नाही. हां, तू नुसती दुसऱ्यांवर मरत असते बघावं तेव्हा. स्वतःचं बघ. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्लेश करण्यापेक्षा आणि त्यांच्या याच्यामध्ये काहीतरी चिमटे काढण्यापेक्षा. इतकी फालतू बाई आहे ना, इतकं म्हणजे काय बोलते, हिला तरी कळतं का? दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर त्याच्या बायकोशिवाय जाण्याचे कुठे कुठे प्लॅन बनवते. लाज नाही, शरम. आणि हिच्या नवऱ्याला तर काय कळतच नाही. शूट घेतोय मोठा मॅनेजराने ठेवलाय. म्हणजे ह्या दोघांमध्ये आहे ते जगाला तर दाखवतातच आहे की किती म्हणजे ह्याची लायकी आहे ह्याच्या बायकोसमोर. पण ते आता घरातल्यांना पण हळूहळू कळेल आता मॅनेजर थ्रू की कशी करते ते. आणि काय ते स्टेटमेंट होतं, तो फेकेवे म्हणाला मुलं असले की काही बोलायला देत नाही, तर म्हणते मुलं झोपली तरी कुठे बोलायला देतात, नुसतं ॲ ई उं, दुद्धू पाहिजे, छुच्छू पाहिजे. हे काय, दुद्धू पाहिजे, छुच्छू पाहिजे म्हणजे ही कुठली मुलं आहे? असं करते मायसा का काय? म्हणजे ॲ ई ऊ कळलं, मुलं झोपले की ॲ ई ऊ होतं ते कळलं आम्हाला. हां, तेच तुला बोलायचं होतं. पण मग नंतर रिअलाईज झालं की आपण काहीतरी भलतंच आता भावनेच्या भरामध्ये करण्याच्या चक्करमध्ये आपण जास्तच काहीतरी बोलतोय, अति होतंय. म्हणून मग काहीतरी दुद्धू पाहिजे, छुच्छू पाहिजे. अरे बरी आहेस ना छुच्छू मोरा? आणि हो, मला माहिती आहे पॉडकास्ट मोठं झालं, पण मी एक खुलासा मला करायचा आहे. तो केल्याशिवाय तर मी जाणारच नाही, किती मोठं होऊ दे पॉडकास्ट. तर तो खुलासा असा आहे की फनीने आंबे मागवले होते आणि ते आंबे ह्याने कोकण हृदयकडनं मागवले होते, लंकिताकडनं. आता तिच्याकडे काहीतरी हे करायला. पण तुम्ही बचनाचं रिॲक्शन आणि सगळ्यांचं, छच्चू आई, बचना, छुट्टी, सगळ्यांचं रिॲक्शन बघितलं का? शी, बेकार एकदम. नुसता कलर आहे, कलर मारलेले, इंजेक्शन दिलेले आंब्यात वाटतं. काही टेस्ट नाही, कसली थुकीची पण चव नाही म्हणे. अरे रे 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 रे, कोकण हृदय कन्या थुकपट्टीचे उद्योग करते. हां, असल्या पेट्या देते, विकते लोकांना. हां, स्वतःच्या नवऱ्याला पण अशीच दिलेली वाटतं. मारे मोठा सांगत होता, हिच्याकडनं मी आंबे मागवले होते लग्नाआधी आणि हिच्याशी ओळख वाढवायला, आणि हिने माझ्याकडनं पैसे पण जास्त घेतले होते. पण रे, हे पण सांगायचं होतं ना की थुकपट्टीचे आंबे दिले म्हणून. हां, बचनाने तर फुल पितळच उघडं पाडलंयचं. हे तर मला सांगायचंच होतं मंडळी. नक्की ऐका तुम्ही, नक्की ऐका. ज्या दिवशी छुट्टी ताईचा व्हिडिओ आहे ना रामनवमीचा, त्याच्यामध्ये जेवायला बसलेत तेव्हा आहे ते म्हणालेत की थुकीची पण चव नाहीत त्या हार्टेडच्या आंब्यांना. चला तर मग आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचा पार्ट 1 होता, पार्ट 2 पण येणार आहे. तर उखाणा पार्ट 2च्या एंडला घेण्यात येईल. तो भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसलामा.